अगं तुझी बाजारला यायची तयारी झाली ना? झाली. माल काय घेतलास? ए मावशी, हा मी घेतली बासुंदी. बासुंदी? हा, काय ग? कसं काय? अगं मी घेतली बासुंदी. तशीच बासुंदी? काय बासुंदी? अगं माझ्या मालाच नाव आहे बासुंदी. बासुंदी. दुधापासून तयार केलेली बासुंदी. दुधापासून तयार केलेली बासुंदी. आणि नेसली काय ग? नेसली ना? काय? पिंजरा. पिंजरा? हा. त्याच्यात पोपट मोकळाच असेल. उडून गेला. असं आहे का? का त्याला धरला नाही ग? उडून गेला तर लक्झरीत आहे काय? बरं असू दे. गळ्यामध्ये दागिना ग? हार घातला निघाली बाजार. हार घालून निघाली बाजारला. नंबर 3. अगं तुझी बाजारला यायची तयारी झाली की? माल काय घेतलास? मावशी, हा. आज मी स्पेशल माल घेतलाय. बाय पेशल? कुठला माल घेतला ग? माझा माल आहे. हा सांगू का मावशी? सांग सांग. अगं सांग बाई. अगं मी माल घेतलाय. काच 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 हा सगळ्यात हिचा माल भारी. गेले गेले गिरायक लागणार माल घ्यायला. काच 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 आरशाची काच कशाला घेतली ग? तुला नाही माहिती? नाही ना. सांगू का? सांग ना. सकाळी सकाळी उठायचं. सकाळी सकाळी उठायचं. मस्तपैकी आंघोळ करायची. मस्तपैकी आंघोळ चिंघोळ करायची. आंघोळ करायची नाही, फक्त आंघोळ करायची. आंघोळ करायची. टेबल ठेवायचा. पुढे टेबल ठेवायचा. कुंकवाचा करंडा ठेवायचा. टेबलावर कुंकाचा करंट ठेवायचा. असा आरसा धरायचा. असा आरसा धरायचा. कुंकवाच्या करंड्यामध्ये हे बोट घालायचं. कुंकाच्या करंडात हे बोट घालायचं. अगं मावशी, हे बोट नाही, या बोटानं तर समध्या जगाचं वाटोळ केलंय ग. होय ग बाई. हे बोट लय गसतो घे. हे बोट. हे बोट घालायचं. हे बोट घालायचं. आणि कुंकू कसं लिहायचं? कसं लिहायचं? सांगते बघ. हा. असं असं लिहायचं. असं असं लिहायचं. असं लिहायचं. अगं त्याचं काय अवघड आहे पोरी? नाही का? तरण्याची म्हातारी झाली मला कुंकू येत नाही का? तुला कुंकू लिहायला येतं? असा आरसा धरायचा. असा आरसा धरायचा. पुढे टेबल ठेवायचा. टेबल ठेवायचं. त्याच्यावर कुंकाचा करंट ठेवायचा. कुंकवाचा करंडा ठेवायचा. आणि कुंकू कसं लिहायचं? कसं लिहायचं? असं असं घ्यायचं. असं असं लावायचं. असं असं घ्यायचं. असं असं लावायचं. असं असं घ्यायचं. असं असं लावायचं. अगं मावशे, असं असं घ्यायचं ना, असं असं लिहायचं असं सांगितलं काय मी? काय झालं? मी किती नीटनेटकं सांगितलंय. कसं? मावशे, हा. तुझा बोट दाखव ग. हे काय बोट माझं? मावशी, हा. मी कुंकू लिहिलं तर माझा बोट लाल झाला आणि तुझा पिवळा का ग झाला? माझं पिवळं आहे? अगं बाय 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 बाय. तरी मी म्हणलं माझ्या कंपास पेटीकडेच बोट गेलं. कंपास पेटीकडे गेलं नाही, तू घातलंय जाणून बुजून. असं आहे काय? मग? अगं मला वाटलं कुंकूच पिवळे. हा. आणि नेसली काय ग? मी हा. मी नेसल्या पत्र्यात धिंगाणं. पत्र्यात धिंगाणा आणि छपरात नसती. धर पकड धर पकड. धर पकड नाही का होत? हा, छपरात तुला तर तेच दिसते ग. हा हा दिसते बाई मला. आणि गळ्यामध्ये दागिना. गळ्यामध्ये दागिना घातलाय नवऱ्याच्या नावाचं डोरला आणि निघाले बाजार. निघाली बाजारला. नंबर 4. तुझी बाजारला यायची तयारी. माल काय घेतला? माल घेते ना. काय ग? तुंफ घेते. तुंफ. अगदी शुद्ध बोलती ग. आहे. तुंफ. आणि नेसली का? मोठ्या लोकांचं खाणं. हा गरीबाला जुलाब होते ते. अगं पैसे नसतात ग. हा पैशामुळं. आणि नेसली काय ग? खालवर साडी. खालवर साडी मध्ये रान मोकळच. ए अगं गोल साडी त्याला म्हणायचं खालवर साडी. हा गोल साडी त्याला म्हणायचं खालवर साडी. गळ्यामध्ये दागिना. अगं फुल्ली घातली. बारक्या पोराची. काय रे? फुल्ली. ए अगं सोन्याची फुल्ली. हा तेच म्हणती सोन्याची फुल्ली. फुल्ली. झाली माझी तयारी निघाली. निघाली बाजारला. जायचं का सगळं? काय ग? सगळ्या मुलीला विचारलं. हा. तू नाही सांगितलंस माझी. अगं मी आता काय माल घेऊ? मला माल शिल्लकच नाही बाई. कुणी दही घेतलं, कुणी दूध घेतलं, कुणी लोणी घेतलं, कुणी ताक घेतलं. हा. आता मी आपल्याला उपासाचा माल घेते सर्वांना. काय घेतीस ग? रताळ घेते. मावशी हा. अगं काल बाजार ना बाजार लिहिले. हा. रताळच काय? रताळाची मुळी सुद्धा सापडली नाही. हा. तू कुठून आणलंस रताळ? अगं बाई तुम्ही रताळाच्या बाजारात गेला नाही तर तुम्हाला सापडणार कसं? तो कुठं असतो बाजार? रताळाचा बाजार. हा. सगळा ह्यो रताळाचाच बाजार आहे. आणि हे तर सगळा पाला पाचोळा आहे. अगं पाला पाचोळा बाजूला सारायचा. चालायचा. एक टिकाव टाकला. टाकला. सपक्याची सपक्या रताळ. ए, आपल्याला 9 महिन्याच्या एकादशी साजरी आहे. नको. नको. हा हा. आणि असतीच काय? नेसायला मी आज बाई परकर नेसती. नसतं परकर. नुसतं बरं. हा. आणि दागिना? दागिना माझ्या नवऱ्याने म्हशीचा लोणना घातलाय का बाई. बरं? मी लय पळत वसाडा वसाडा वसाडा. पळती म्हणायचं. हा पण बाजारला कसं जायचं? तो काळा कृष्ण आपल्याला अडवतो नडवतो चिडवतो. हा. आपल्या मालाची नासधूस करतो. त्याचा रस्ता चुकवायचा. पैसा? आणि